नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये, जिथे आपण जाणार आहोत रायरेश्वर गडावर। सकाळी लवकर उठून आम्ही सगळे रायरेश्वर गडाकडे निघालो। आजचा बेत टू व्हीलरचा होता, मग काय काढला आपल्या गाड्या आणि निघालो। पुण्याहून कात्रजच्या घाटातून निसर्गाचा आनंद घेत आम्ही निघालो, पण घाट उतरताच पोटामधल्या कावळ्यांनी ओरडायला सुरुवात केली। मग काय आपल्या गोटू नाश्त्यावर ताव मारला आणि पुढे निघालो। हा किल्ला पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे। जसं भोर सुरू झालं तसंच ते नैसर्गिक सौंदर्य पाहून आमच्या डोळ्याच्या पापण्या उंचावल्या। काय ते हिरवगार वातावरण पाहताच मन भरून गेलं। मग काय असं वातावरण बघून पोरं ऐकतात होय, लगेच बोलले फोटो काढले असते नाही का। मग काय थांबलो फोटो काढायला, आपली गाडीच एवढी भारी आहे, सगळे फोटो काढतात। फोटो काढून झाल्यावर आम्ही गडाच्या दिशेने निघालो। असं वाटतच होतं की काहीतरी कमी जाणवत आहे, तेवढ्यात ती कमी पावसाने पूर्ण केली। जणू निसर्ग आम्हाला भेटायला आला होता। थोडं पुढं आल्यावर आमची गाठ धुक्यांबरोबर झाली। असं वाटत होतं जणू आम्ही आकाशामध्येच फिरत आहोत, एवढा तो मन वेधून घेणारा नजारा होता। शेवटी आम्ही रायरेश्वराच्या पायथ्याला पोहोचलो आणि पोहोचताच ट्रेक सुरू केला। निसर्गाच्या हिरवेगार वातावरणात आणि धुक्याच्या सोबतीने आम्ही ट्रेकचा आनंद घेत होतो। एकदम थोडी चढाई असल्या कारणाने हा ट्रेक बिगिनर्ससाठी उत्तम आहे। रायरेश्वर किल्ला हा मराठा इतिहासातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे, कारण येथे आपल्या राजानं वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली। थोडं पुढं आलं की सुंदर असं तळ लागतं। आम्ही हळूहळू निसर्गाचा आस्वाद घेत पुढे जात राहिलो। गडमाथ्यावर श्री रायरेश्वराचे मंदिर आहे। हे मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे। गडमाथ्याच्या अलीकडे गोमुख तलाव आहे। या तलावातून पाणी घेऊन गडमाथ्यावर असलेल्या रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन पिंडीवर अभिषेक करावा लागतो। हेच ते मंदिर जिथे शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली। आम्ही मंदिराच्या आत जाताच एक वेगळा असा अनुभव झाला। आपलं राजा इथंच बसला असतील अशी जाणीव झाली आणि अंगावर काटा आला। दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो तर मंदिरापासून आम्हाला महाराजांची मूर्ती दिसू लागली। आम्हाला राहावलं नाही, आम्ही लगेच तिकडे गेलो। महाराजांना नमस्कार करत आम्ही खाली उतरायला सुरुवात केली। मित्रांनो, या ब्लॉगमध्ये एवढंच। भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत राम राम।